नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर चव्हाण पहिलवान डेअरी फार्म. आज हे पाटील आपल्याकडे आल्यात गाय घ्यायला. पाटील तुमचा परिचय सांगा. माझं पुस्तक जे जवळ किती गाय घेतली तुम्ही माझ्यापेक्षा? गाय कशा वाटल्या तुम्हाला? काय एक नंबरच आहे, त्याचा काही विषय नाही. आम्हाला पसंत पडले, आम्ही घेतली. तुम्हाला गाय कशा दरात मिळाल्या? काय आम्हाला ओपन सांगा. स्वस्त मिळाल्या, महाग मिळाल्या तर तोंडावर सांगा. आमच्या बजेट प्रमाणे आम्हाला जशा पाहिजे होत्या त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला गाय त्या दिल्या. माझ्यापाशी गाय खरेदी करायला यायच्या आधी तुम्हाला माझ्याबद्दल काय समज होता? तुमच्या दराबद्दल वेगळी हवा होती, दर वाढ म्हणून आम्हाला समजलं होतं. पण आज आम्हाला किमतीप्रमाणे स्वतः खरेदी करण्यामुळे आम्हाला वाटलं की रिजनेबल त्या गायचा दर आहे. गाय जे पैसे देतोय त्या देणाऱ्या पैशाला गाय साजेश अशी मिळते. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण होतं की मी 15-20 दिवसापूर्वी यूट्यूबला एक व्हिडिओ बनवलेला. मी सांगितलेलं बेंगलोरचा रेट खाली आणायचा आहे आणि आपल्याला आपल्या लोकांना योग्य गाय योग्य दरात द्यायची. असं नाही, त्यांना दिलेली गाय मला 2 लाख रुपयाला मागत होती. त्यांच्यासमोर मी एक 80ला विकलेली गाय दुसरा माणूस 10,000 रुपये वाढवून मागत होता. खरं कुठे खरं मी दिली का? नाही दिली. आपल्याकडे एकदा दिल्यावर पलटापलटी विषय नसतो. पण विषय काय होतो, ही लोक लांब नाही येतात. ही सर्वसामान्य शेतकरी. माझं स्वतःच म्हणला तुम्ही तर माझी 5 लाखाची बिन 10 लाखाची बी घ्यायची कॅपॅसिटी आहे. पण ती दूध व्यवसायाच्या कामाचं नाही, ती मस्ती कामाची नाही. आपल्याला व्यवसाय करायचा आहे. आपल्या व्यवसायाशी निगडीत ह्या लोकांचा पण व्यवसाय चालतं. ह्यांना जर 2 पैसे कमवायचे असेल तर ह्यांना रेटमध्ये मिळायला पाहिजे. आणि आपला एकच प्रयत्न आहे की ह्यांना कसं रेटमध्ये देता येईल, सगळ्यांना कसं रेटमध्ये देता येईल. माझा तर एवढा प्रयत्न चालू आहे अलीकडच्या काळात की 2.25 लाखात 40 लिटरची गाय घेतली जाते. आणि मी ती 100% शक्य करून दाखवणार. मी येत्या महिन्यात कमीत कमी एक 8 ते 10 गाया 2 लाखाच्या 40%